ही ताकद. नमस्कार, मी प्राची साळुंखे. कोरोनामध्ये केवळ आपल्या शरीराच्या आरोग्याशी संबंधित गोष्टींवर लक्ष ठेवणं तर आलंच, पण यामध्ये आपल्या मनाच्या आरोग्याचं भान देखील आपल्याला ठेवावं लागणार आहे. कारण जगभर सुरू असलेली ही महामारी कधी संपणार याबद्दल कोणीच काहीही खात्रीने सांगू शकत नाहीये. कोरोना काळातही आपल्यात असलेली सकारात्मकता आपल्याला ढळू द्यायची नाहीये. यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आम्ही सकारात्मक बातम्यांचा खास कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आलोय. सकारात्मक बातम्यांच्या आमच्या या खास कार्यक्रमातून तुम्हाला लढण्याचं बळ तर मिळेलच, शिवाय या संकट काळात गरजूंना मदत करण्याची प्रेरणाही मिळेल. मंडळी, कोरोना वॉर्ड असलेलं रुग्णालय म्हटलं की तिथं जायला कुणीही धजावत नाही. मात्र कोल्हापूरमधल्या 4 तरुणी एकत्र आल्यात आणि थेट पोहोचल्यात सीपीआर रुग्णालयात. त्या कशासाठी रुग्णालयात गेल्या असतील असा प्रश्न आता नक्कीच तुम्हाला पडला असेल. त्यासाठी जाऊयात थेट कोल्हापूरमध्ये. अर्पिता राऊत, श्रुती चौगुले, आंचल कट्यारे आणि श्रेया चौगुले या कोल्हापूरमधल्या 4 तरुणी. कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी त्या इथे आल्यात. काही दिवसांपूर्वी अर्पिता आणि श्रुती या दोघी आई वडिलांच्या लसीकरणाची चौकशी करण्यासाठी सीपीआर मध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांना एक विदारक चित्र दिसलं. रुग्णांच्या नातेवाईकांना खायला काही मिळत नव्हतं आणि हे बघून त्यांना वाईट वाटलं. दोघीही घरी गेल्या. त्यानंतर त्यांच्या मैत्रिणी आंचल आणि श्रेया या दोघींची त्यांनी चर्चा केली. सुरुवातीला चौघींनी प्रत्येकी 500 रुपये काढून 2000 रुपयांचा नाश्ता तयार केला. दुसऱ्या दिवशी तो नाश्ता घेऊन सकाळी त्या पोहोचल्या थेट सीपीआर रुग्णालयात. तिथे फलकावर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत नाश्ता मिळेल असं ठळकपणे लिहिलं. चौघींनी त्यांच्या ग्रुपचं ड्रीम टीम असं नामकरण केलं. त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं जात आहे. इथं येऊन आल्यानंतर इथं जाणवलं की पेशंटची खूप अवस्था म्हणजे खराब आहे. त्यांना खायला काही मिळत नाही आहे, नाश्ता प्रॉपर नाही आहे आणि त्यांना आता यासाठी इम्युनिटी वाढवणं गरजेचं आहे पेशंट्सना. त्यामुळं त्यांना आम्ही विचार केला की आपण त्यांना एक मदत करू शकतो. आपण सुखरूप आहे आपल्या घरात, खरं ह्यांना नाश्ता प्रोव्हाइड करणं हे पण गरजेचं आहे. त्यामुळं आम्ही ही संकल्पना सुरू केली. आता पहिले हे 2 दिवस आम्ही पॉकेट मनी मधून आमच्या प्रत्येकाच्या घेतले, पण पॉकेट मनी पण आमची एवढी नाही आहे जसं की ह्यांना रोज आम्हाला नाश्ता प्रोव्हाइड करायला. जशी आम्हाला मदत मिळेल तसं आम्हाला सीपीआर धरून दुसरेही हॉस्पिटल घ्यायची इच्छा आहे. म्हणजे सगळे रुग्ण आणि त्याचे नातेवाईक जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत ही आमची संकल्पना पोहोचावी अशीच इच्छा आहे. या चौघींची कौटुंबिक पार्श्वभूमी बघायला गेलं तर सर्वसामान्य कुटुंबातल्या आहेत. कोरोनाच्या काळामध्ये आज नाती दुभंगतात, माणुसकी हिरावत चालली आहे. पण समाजातलं दुःख जाणून घेऊन त्या चौघींनी हे काम केलंय. त्या कामाला त्यांच्या घरच्यांची सुद्धा मोलाची साथ मिळतेय. या उपक्रमामुळे शेकडो जणांची भूक भागतेय. पण आता त्यांना गरज आहे आर्थिक मदतीची. खूप चांगलं वाटतंय की आमच्यामुळे कोणतर म्हणजे कुणाला चांगलं होतंय हे बघून आम्हाला पण चांगलं वाटतंय की आम्ही काय तर करू शकतोय. असं रुग्णांच्या किंवा त्यांच्या नातेवाईक जे आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय मिळतात? म्हणजे असं इच्छा आहे आमची की हे सगळीकडं चालू व्हावं. आपण सगळ्यांनी मदत करा आणि कोरोनाचं हे जे काळ आहे ते लवकर संपून जावं. हे करायला कोणतर पुढाकार घ्यायलाच पाहिजे. सगळी घाबरतात म्हणल्यावर कोण मदत करणारच नाही. तर आम्ही ठरवलं आम्ही पुढाकार घेणार आणि मग करणार. मग आमचं बघून किती कोणतरी जरा तरी करतील मदत. मग हे करायला सगळ्यांनी मदत करायला अशी पाहिजे, सगळ्यांना नातेवाईकांना त्यांना. ह्या मुली एकदम बेस्ट काम करायला लागल्यात. त्यांना एवढं ही नातेवाईकांसाठी त्यांनी सगळ्या गोष्टी करून नातेवाईकांना पुरवा लागल्यात. त्यांच्यासाठी अभिनंदन करतो की तुम्ही चांगलं काम करलाय का. समाजात दातृत्व दाखवणारी माणसं आजही अनेक आहेत आणि अशा लोकांनी नक्कीच या चौघींना मदतीचा हात पुढे करण्याची नितांत गरज आहे.
थेट रुग्णालयात जाऊन मदत करणाऱ्या चौघींना न्यूज 18 लोकमतचा सलाम. संदीप राजगोळकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. बोलूयात पुढे. आपण पाहतोय गेल्या 1.5 वर्षापासून संपूर्ण जगात कोरोनाचं थैमान सुरू आहे. कोरोना संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात रुग्णांच्या कोरोना टेस्ट करण्यासाठी पुरेशी केंद्रही नव्हती आणि पुरेसे प्रशिक्षित असे कर्मचारीही नव्हते. मात्र अकोल्यातील ग्रामीण भागात पहिल्यांदा स्वॅब टेस्टिंग सुरू करण्यासाठी 2 लॅब टेक्निशियन्सनी पुढाकार घेतला आणि हे कोरोना टेस्ट सेंटर सुरू केलंय. पाहूयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि कोरोनामुळे हजारोंच्या संख्येनं लोकांचा जीव गेला. साहजिकच कोरोनाबद्दल भीती होती. हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी स्वॅब टेस्ट सेंटर्स सुरुवातीला होती. अकोलासारख्या जिल्ह्यात स्वॅब टेस्टसाठी एकच लॅब वैद्यकीय महाविद्यालयात होती. अशा वेळी ग्रामीण भागात तालुका स्तरावर लॅबची गरज निर्माण झाली. अशात अकोल्याच्या मूर्तिजापूर इथल्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयातील राजेश दरोकर आणि विक्की शेळके या 2 लॅब टेक्निशियन्सनं पुढाकार घेतला. जेव्हापासून पॅन्डेमिक सुरू झालं कोविड-19चं तेव्हापासून म्हणजे सगळेच जण कामाला लागले. परंतु त्यातल्या त्यात आमचं लॅबचं जे आहे ते महत्त्वाचं काम होतं. जसं आता RT-PCR किंवा रॅपिडचे सॅम्पल घ्यायचं होतं. तर हे काम अकोला जिल्ह्यामध्ये समजा पेरीफेरीमध्ये जे आहे त्या मूर्तिजापूरनं सगळ्यात पहिले सुरू केलं आपण पेरीफेरीमध्ये. कारण बाकी ठिकाणी कसं होतं की सॅम्पल द्यायचं म्हणजे अकोल्याला घेऊन जायचं काम पडत होतं पेशंटला. तर सुरुवातीला कुठलाच टेक्निशियन धजावत नव्हता की बाबा सॅम्पल कसं घ्यायचं काय घ्यायचं. एक तर ट्रेनिंग झालेलं नव्हतं कुणाचंच आणि हिंमत होत नव्हती. कोरोना म्हटल्यामुळे प्रत्येकजण घाबरत होतं. तर अशा वेळी श्री दारोकार साहेब आमचे राजेश दारोकार आणि विक्की शेळके यांनी स्वतःहून पुढाकार घेतला की सर आम्ही करतो म्हणे. रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आणि समोरचं आव्हान खूप कठीण आहे याची जाणीव तीव्र होत गेली. डॉक्टर आणि इतर कर्मचारीही पॉझिटिव्ह आढळू लागल्यानंतर काळजी वाढू लागली. मात्र रुग्णालयातल्या सहकाऱ्यांची साथ आणि खर्चांनी भक्कम पाठिंबा दिल्यानं राजेश यांनी आपलं काम सुरूच ठेवलं. दरम्यानच्या काळात राजेश यांना सुद्धा कोरोनानं गाठलं होतं. पण न डगमगता त्यांनी कोरोनावर मात केली आणि पुन्हा एकदा आपल्या कामाला सुरुवात केली. प्रत्येक ठिकाणी म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही यायचो सकाळी स्वॅब घ्यायला सुरुवात करायचो, कॅम्प राहायचे 150-200 पेशंट आम्ही जवळपास काढलेले आहेत. तर प्रत्येक वेळेस आम्हाला थोडं म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम जायचे. एक तर नंतर आमच्या हॉस्पिटलमध्ये पॉझिटिव्ह निघाले. आमच्या हॉस्पिटल डॉक्टर फाडके ते एक्सपायर झाले याच्यात कोविडमुळे. तर त्यामुळे आम्हाला असं म्हणजे धोका असं हे वाटायचं. पण आमच्या सोबतचे जे आमचे सहकारी होते कर्मचारी वगैरे सर्व ज्यांनी आम्हाला साथ दिली, आम्हाला मोटिवेटेड केलं. कर्मचारी होते, आमच्या फॅमिलीज होत्या. शेळके सर असो, नेमाळे सर असो, नेहमी आम्हाला हे करत होते. तेव्हापासून आम्ही म्हणजे नेहमी आम्ही एकमेकाच्या संपर्कात राहून रात्रंदिवस आम्ही स्वतः संपर्कात फक्त ड्युटी केली म्हणूनच तेवढं तर म्हणतं. आम्ही फॅमिली घरी गेल्यावर आम्ही एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत होतो. प्रत्येकाने कोविडचं जेवढंही याचं काम असेल स्वॅबचं किंवा काय विक्की शेळके आणि आम्ही दोघांनी आणि डॉक्टर नेमाडे सरांनी आम्ही तिघांनी मिळून सर्व केलेलं आहे. आपल्यामुळे कुटुंबातल्या इतरांना काही होऊ नये हीच भावना राजेश यांच्या मनात असते. त्यामुळे घरी परतल्यानंतर राजेश एकटेच वेगळ्या खोलीत राहतात. आई, वडील, पत्नी आणि मुलांबरोबर त्यांचा लांबूनच संपर्क असतो. रक्तातच समाजसेवा रुजलेल्या दारोकर कुटुंबाला राजेश जे काम करतायत त्याचा अभिमान आहे आणि समाधानही. कोरोनामध्ये त्याची जी सेवा देऊन राहिला तर त्या सेवेबद्दल आम्हाला अभिमानच वाटते की बा आपला मुलगा याची सेवा देऊन राहिला म्हणून आरोग्यासाठी. आता भीती तर वाटतेच, भीती वाटत होती याच्याबद्दल. परंतु त्याच्या टेस्ट होत होत्या आणि नेहमी तो येऊन सांगत होता माझी टेस्ट झाली आणि माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यावेळेला आम्हाला जरा बरं वाटत होतं, नाही तर आम्ही सर्व चिंतेतच असायचो. जीवनदान देणाऱ्यांचाच जीव धोक्यात असल्याची ही स्थिती. पण याही भीषण स्थितीत इतकी जोखीम घेऊन काम करत असलेल्या या कोरोना योद्ध्यांना न्यूज 18 लोकमतचा सलाम. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. लिव्हरच्या कॅन्सरशी झगडत असतानाच एका चिमुरडीला कोरोनाचा संसर्ग झाला. मात्र परी नावाच्या या चिमुरडीनं कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जगण्याची जिद्द असेल तर कोणत्याही संकटावर मात करता येते हेच यातून दिसून येत आहे. पाहूया. कोरोनावर
मात करून ठणठणीत बरी झालेल्या परीला तिच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आलंय. मात्र एका आठवड्यापूर्वी ही परी एका रुग्णवाहिकेत होती. तिची जीवन मरणाची लढाई सुरू होती. परीचे कुटुंबीय तिच्यासाठी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन शोधत होते. किमान आमच्या समाधानासाठी तरी बेड उपलब्ध करून द्या अशी त्यांची विनंती होती. परी आधीच लिव्हरच्या कॅन्सरनं ग्रस्त असल्यामुळे ती वेळ अतिशय बिकट झाली होती. परीला चाळीसगाव विकास मंचच्या माध्यमातून मदतीचा हात मिळाला. पाचोरा उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर अमित साळुंखे यांनी एक स्टोअर रूम स्वच्छ करून त्यामध्ये परीला दाखल करून घेतलं. अखेर परीची जिद्द आणि डॉक्टरांचे प्रयत्न यशस्वी ठरले. परीने एका आठवड्यात कोरोनावर मात केली. आम्ही पाचोऱ्या ग्रामीण रुग्णालयात 8 दिवस झाले आहोत. तिथं त्यांनी आमची चांगली सुविधा दिली. स्पेशल रूम दिला. तिथं तिची ट्रीटमेंट झाली. तिचा 23 स्कोर होता. आता ती घरी सुखरूप येऊन आहे. परंतु कॅन्सर या आजाराने ती पीडित आहे. शेवटी देवच तिला वाचू शकतो. परीची आई आणि आजोबा यांनाही कोरोनाचा संसर्ग झालाय. त्यांना सुद्धा चाळीसगाव विकास मंचच्या माध्यमातून मदत केली जाते. हे दोघे सुद्धा परीप्रमाणेच कोरोनावर मात करतील यात काही शंका नाही. इम्तियाज अहमद सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, भुसावळ. इथे घेतो एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा पॉझिटिव्ह न्यूज. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील जवळपास 50 कलाकारांनी आपल्या गावातच राहून लसीकरणाचं जनजागृतीपर गीत तयार केलंय. गावात राहून घरी असलेल्या साधनांच्या आधारे त्यांनी गाणं रेकॉर्ड केलंय. पाहूया. घ्या करून लसीकरण लावा कोरोनाला पळवून. घ्या करून लसीकरण लावा कोरोनाला पळवून. गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर आता वेळ होती ती शूटिंगची. शूटिंगसाठी ही महाराष्ट्रातील 6 ते 7 जिल्ह्यातील कलावंतांना फोन केले. त्यांना ही संकल्पना समजावून सांगितली आणि माझ्या दिग्दर्शनाखाली तुम्हाला या पद्धतीने काम करायचं आहे. आपापल्या गावात राहून, आपापल्या शहरात राहून तुम्हाला सगळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून या गाण्याचं शूटिंग करायचं आहे आणि तेही मोबाईलवर करायचं आहे. त्या पद्धतीने जवळपास 50 कलावंतांनी या पद्धतीचं काम केलं. करून लसीकरण लावा कोरोनाला पळवून. आली कोरोना महामारी, माणसं मरू लागली घरो घरी. कोणी दिसेना दारो दारी. स्मशानातच गर्दी सारी. महाराष्ट्रात असा हा आगळा वेगळा प्रयोग आहे की गाणं मोबाईलवरच रेकॉर्डिंग झालंय आणि शूटिंग देखील मोबाईलवरच झालंय आणि ते देखील अगदी ओट तिडकीने सगळ्यांनी काम केले. फक्त आणि फक्त उद्दिष्ट होतं ते कोरोना लसीकरणाच्या जनजागृतीसाठीचं. आणि म्हणूनच शेवटी म्हणावंसं वाटतंय, ह्या करुण लसीकरण लावा कोरोनाला पळवून. नोकऱ्या गेल्या, धंदे बुडाले, गरिबांची उपासमारी. अन कितीही लावा लॉकडाऊन तरी जाणार नाही ही महामारी. घ्या करून लसीकरण लावा कोरोनाला पळवून. घ्या करून लसीकरण लावा कोरोनाला पळवून. लसीकरणाच्या बाबतीत अफवा असल्यामुळे कोरोनाच्या लसीकरणाचं एखादं गाणं तू तयार कर असं मी त्याला सुचवलं आणि त्या अनुषंगाने त्याने हे लसीकरणाचं गाणं अत्यंत प्रभावी असं आणि शासन दरबारी ज्याची दखल घेतल्या जाईल असं हे गीत तयार केलेलं आहे. संपूर्ण देशामध्ये आज लसीकरण व्हावं हा एक उद्देश आम्ही सर्व कलावंतांनी डोळ्यासमोर ठेवून मोबाईलद्वारे या लॉकडाऊनच्या काळामध्ये अत्यंत कठीण परिस्थितीत मोबाईलद्वारे याची शूटिंग केलेली आहे. मग वाट कुणाची बघताय? घ्या की करून लसीकरण. घ्या करून लसीकरण.
ह्या करून लसीकरण लावा कोरोनाला पळवून. मित्रांनो, आम्ही न चुकता रोज ऑफिसला येतो कारण तुमच्यापर्यंत सध्याच्या परिस्थितीचे सर्व अपडेट्स पोहोचावेत. परिस्थिती किती गंभीर आहे आणि या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी नेमकं काय करायला हवं याची जाणीव तुम्हाला व्हावी हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. या नकारात्मकतेच्या गर्तेत सकारात्मकतेचे काही क्षण देखील खूप मोठी ऊर्जा देऊन जातात. त्यामुळे पॉझिटिव्ह राहा, हिंमत ठेवा, शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करा आणि घरातून बाहेर पडू नका. अत्यावश्यक कामासाठी जर घरातून बाहेर पडण्याची वेळ आलीच तर मास्क लावायला विसरू नका. आणि हो, न्यूज 18 लोकमत आता तुम्हाला दिसणार आहे नव्या रूपात, कारण बदल गरजेचा आहे. हा बदल नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत. नमस्कार.